लंबोदराचे रूप काय वर्णावे, कधी विशाल आभाळा एवढा तर कधी साबुदाण्या एवढ्या. तू सुख करता तू दुःख करता विघ्नहर्त्या गणेशाची अनेक रूप. मुलुंडचे मोहनकुमार डोडेच्या यांनी गणरायाची अशीच अनेक रूप साकारली आहेत, तीही साबुदाण्यानं काढलेल्या रांगोळीतून. गणपती बाप्पाची ही विविध रूप साकारली आहेत मुलुंडच्या मोहनकुमार डोडेच्या यांनी, तीही साबुदाण्याच्या माध्यमातनं. बाप्पाची रूप ती किती आणि काय काय सुंदर सुबक आकर्षक मूर्ती पाहिली की पाय आपोआप थबकतात. बाप्पाचं हे देखणं रूप एक वेगळीच मनशांती देऊन जातं. मुलुंडमध्ये राहणारे मोहनकुमार डोडेच्या यांना बाप्पाची हीच रूप भावली. 1961 पासून ते रांगोळीतून गणेशाची अनेक रूप साकारतायत. सुरुवातीला धान्य वापरून ते नक्षीदार रांगोळीतून त्याचं दर्शन घडवत. मोहनकुमार यांनी यंदा साकारलाय कण्व ऋषींचा आश्रम आणि शकुंतलेनं केलेली आराधना. 1961 पासून मी रांगोळीची सुरुवात केली होती. त्या टाईममध्ये मी धान्याचा उपयोग केला होता आणि ते सबंध रांगोळीमध्ये रेड कलर मला हवे, ते मला मिळत नव्हता, म्हणून मी साबुदाण्याला कलर केला आणि सबंध पिक्चरमध्ये ते रेड कलर ते स्टँड आउट झाला. एवढा ते स्टँड आउट झाला. त्या टाईममध्ये असं मनात हे आला की नेक्स्ट इयर संपूर्ण रांगोळी ते साबुदाण्याची करायची, म्हणून मी 62 पासून सबंध माझी रांगोळी कंटिन्युअस 49 इयर्स परत मी साबुदाण्याची रांगोळी काढतो. टिटवाळ्यातल्या महागणपतीचं हे रूप मोहनकुमार यांनी साबुदाण्याच्या माध्यमातून साकारले. 7 बाय 8 फूट उंचीची ही मूर्ती आहे. त्यासाठी 300 पेक्षा जास्त रंग वापरण्यात आलेत. ते पिक्चरचा रेफरन्स घेऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर सेट्स म्हणजे 10% to 100% असं वेगवेगळ्या कलर शेवट ह्या जे माझी रांगोळी आहे त्याच्यामध्ये 300 कलर सेट्स आहे आणि ते त्याच्यामध्ये 40 किलो साबुदाणा यूज केला आहे मी. आणि हे रांगोळीची जे साईज आहे ते 7 फीट बाय 8 फूटची रांगोळी आहे. मोहनकुमार यांनी साबुदाण्याच्या माध्यमातून साकारलेलं हे बाप्पाचं रूप लक्षवेधी ठरलंय. 13 सप्टेंबर पर्यंत टिटवाळ्यात ही रांगोळी पाहायला मिळणार आहे.